तरी पण मोठ्या आतुरतेने मोठ्या प्रेमाने ह्या ठिकाणी आम्हाला हा विचार मंच मिळवून दिला।
त्याबद्दल इथल्या आयोजकाचा संयोजकाचा प्रथमतः आभार मानतो। दुय्यमला जोडीदार म्हणून ज्यानं आपल्या आवाजाच्या भरोशावर, विद्वत्तेच्या भरोशावर आणि शुभांच्या केल्यात पदसिद्ध गादी प्राप्त सन्माननीय शाहीर राजहंसजी देवगडे साहेब यांच्याशी दुय्यमचा प्रोग्राम आणि दुय्यमच्या रीतिरिवाजाप्रमाणे विचारणा करतोय एका प्रश्नाची मान्यवरची। वैदिक आर्य संघात शाहीर साहेब, वैदिक आर्य संघात संस्कारहीनांना व्रात्य म्हणून म्हणत होते। संबंध काय जातो तर प्रत्येक माणसाला वेगवेगळं काहीतरी विभाजन आहे। तर वैदिक आर्य संघात संस्कारहीनांना व्रात्य म्हणून संबोधल्या जात होते। ते पवित्र करण्यासाठी काही एक विधी होती। ती विधी प्राप्त विधी झाल्याशिवाय त्याला पवित्र पूज्य शुद्ध असं म्हणू शकत नव्हतं। तर या आर्य संघात विधिवत सगळ्यात पहिले प्रवेश कोण केला आणि या अनार्यातून आर्य संघात विधीपूर्वक प्रथम जाणारा युगपुरुष कोण असेल याचं विभाजन तुम्हाला करावं लागेल। ऐका काय म्हणतो आहे मी ते। कोणत्याही देवाची आराधना करा, काही करा, उपाशापोटी क्रांती करणारा कोणी माहिती आला नाही पृथ्वीच्या पाठीवर। या उपाशापोटी क्रांती झालीच नाही, क्रांती करणारा कोणी पैदाही नाही झाला।
ज्याच्या सहवासात रात्रंदिवस राहत होती. मला वाटतं काही बाया काही माणसं आपापल्या जिंदगीच्या कामात व्यस्त. विश्वास होता याला विचारतो त्याला विचारतो कोणी सांगायला तयार नाही. मला वाटलं घरी गेले असेल ह्या उद्देशाला घरापर्यंत जाऊन पाहतो तर घरचाही दरवाजा बंद. होऊ शकते शेजार पाजांच्या बाहेरकडे जाऊन कदाचित गप्पा गोष्टी सांगत असत. नाही तर मग तिच्या प्रकृतीत काहीतरी फरक पडला असावा. काय प्रकृतीचं करता हो. या काटोलचा एक कार्यक्रम बरोबर अरे अख्खा महाराष्ट्र ह्या ठिकाणी उलटून येतो. कोणी परिचयाचे भेटले असतील कोणी रिश्त्यात नात्यात भेटले असतील. सुखा दुःखाच्या गोष्टी जर सांगत असत आणि वेगळं पागल्यासारखं नाही आवाज मारावा लागल. समजून ते येईल काय परिस्थिती आहे म्हणून पाहून पाहतो आवाज मारून. जी बायको आपल्या नवऱ्याच्या भावना ओळखू शकत नाही विचारावर उभ्या राहू शकत नाही अरे विश्वास संपादन करू शकत नाही. वारे लपती माय बहीण लपती जिंदगी जिंदगी म्हणावं लागेल. कौसे बरं बोला ना पुढे ये न तर मग म्हणशील का झालं ना काय नाही म्हणून. मोठ्या लाडक्या तोंडानं बोलते माय बहीण मा हलकडाची पैदास. बोलायला गेलो तर जिंगीला ठिंगी लागल ना भरतात काय नवर बोलला. प्रामुख्यानं सांग कुठं गेली होती आतापर्यंत कोणत्या कामात मग्न होती तू. घरामध्ये झोपली होती मी. तुझ्या मागण्या का तुझ्या बापानं तुझ्या रिश्तेदारीनं सांगितलं त्याच्या हरीनं पलंगावरी कोणी आपल्या घरी सोन्याच्या शिरकेला दात ठेवत असेल त्याचं अनुकरण तू करते. मस्त माती होईल तुझ्या जिंदगी. अहो तुम्हाला खरं वाटलं माहित आहे तुमचं जेवण झालं आणि तुम्ही पांढऱ्यावरती गेले. अरे होत्या जातोच मी चला बाबा मुलाखत भेटी गाठी होऊन जातील म्हणून. तर माहिती तुम्हाला अहो आपल्या घरी पाहुणे आले. पाहुणे कोण पाहुणे असतील. अहो नागपूरवाली माझी मोठी बहीण आली. नागपूरवाली तुझी मोठी बहीण. ते बजा खवडी 12 महिन्यातून 13 नवरेकरांना पिवशी हलवते दुधा फाटत ना मारीन काढीन मारा आणि तिच्या पाठीमागे तू ही वरात कर निघल. ठीक आहे माझ्या सांगून दे सगळं परवडतील. या माणसाच्या घरी याचं काम नाही आणि येशील तर आपलं चारित्र्य चांगलं दुरुस्त करून ये म्हणून. असं होय काय. बरं ठीक आहे काय म्हणायचं सांगा. ज्याच्या भरोश्यावर जिंदगी करतो प्रपंच करतो त्या गोष्टीकडे लक्ष ठेवणार नाही. काय साधं करी म्हणते चला. अहो हट नाही म्हणा हटकोण म्हणते माहित आहे एखादी कास्तकार बैल धरायला नेतो काय करायला नव्हतं तर हट म्हणतो. काय विचार असतील व हटकोण म्हणते कास्तकार. त्या कास्तकाराला का गेला भेटला समजतं खालच्या दर्जाचा समजतं. तो मजूर म्हणजे काय खालच्या दर्जाचा समजतं. अरे मजूर आहे म्हणून या देशाची शान आहे. कशी कास्तकार या देशाचा पोशिंदा आहे आणि तेवढ्या मोठ्या पोशिंद्याला कास्तकारांच्या नीच किंवा खालच्या विचारांना पाहत असेल बरं नाही होणार. म्हणजे ते ढोर बरं लागते म्हणून. हो काय 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 पहिले गाय ढोर जर त्याने सांभाळलं नसतं तर तुझी ताकद आहे का. ताकद आहे का. पहिल्याने सांभाळलं गाईने म्हशीने सांभाळलं. अरे गाई म्हशी आहेत या कास्तकाराला जोडधंदा आहे. तो कसा गाय भुलून जाईल अर्ध्या रस्त्यात तरी मध्यरात्री अर्ध्या रात्री त्याने फुटावर मटमटकवरी करते एवढा मोठा सेनाचा पोलटा टाकते. माय माहिती का करता शेणाले जमान्या गावात शेणाचा. अहो कास्तकारीमध्ये सल्फेट पावडर मारतात शेणाला कोणी विचारत नाही. का आता जगते का 80 वर्ष तरी 60 वर्ष आले का चल म्हणते तुम्ही मोथरी जड झाली. त्या घाटावर गौऱ्या गेल्या 60 वर्ष. अरे सेनाची का सेन एक पवित्र आहे. आज स्टाईल निघाली स्टाईल. माझे देश बांधव जे भाविक विचाराचे आहेत एखाद्या गावाच्या बाहेर पूजा करायची असेल आज म्हणजे सेनाचा बोकरा एवढी जागा सारवते त्या पवित्र जागेवर आपली पूजा करते मनोभावे समजते. हो हे गोष्ट बरोबर आहे. सकाळी खुटायला म्हणून बाल्टी घेऊन जा. चलो चलो बाल्टीवर दूध देते ढेरीवर नेसित नक्की 4.25 खिशात.
एवढी किंमत आहे गाईला गायला किंमत आहे एवढी पण माझ्या जीवाला किंमत नाही काय आहे. तू अवस्थेचं काय अवस्थे तुम्हाला काय नाही आवडलं एवढे बैमान आहे का तुम्ही एक अवस्थे फक्त आता एक केसावर फुगे भांडे भुंडे भेटत असतील हो गाईचं काय शिंगा